काय चालू आहे देवा? माझी चप्पल तुटली, माझं सामान चोरीला गेलं. तुला हवी तेवढी माझी परीक्षा घे, पण मी सगळ्या परीक्षा पार करूनच राहणार. या घरातल्या माणसांसोबत इथे घरात राहण्याच्या लायक नाही. सारंग सर, सॉरी, मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे. शक्य झालं तर मला माफ करा आणि प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. सर, उठ उठ बाळा, वर बस. बस. हा अमृता, सारंगसाठी लिंबू पाणी आण. होय. पिशील ना लिंबू पाणी? एक सांगू, कायम जे काही होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं असा विचार करायचा आणि पुढे जायचं. मला कळते जे काही घडलं ते चुकीचं आहे, तुला खूप त्रास होतोय त्याने, पण विसरून जा लवकरात लवकर. त्या पोरीने सरळ सरळ लिहिलंय ना पत्रामध्ये, तिने तुझा विश्वासघात केला. तिला कळलं असणार ती एका चांगल्या माणसाला त्रास देतेय म्हणून निघून गेली ती. आणि आता सत्य जे काय आहे ते समोर आलंच ना आपल्या, हो की नाही? हे बघ, अस्मीचा तुला खूप त्रास झाला होता. तू तिचा विरह सहन करू शकला नाहीस. तू स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतंस. दिवस दिवस खायचा नाहीस, प्यायचा नाहीस. मी समजू शकते, कारण तुझं प्रेम होतं अस्मीवर. पण ही पोरगी, तिला एवढं का महत्व देतोस तू? हिच्यासाठी काय त्रास करून घ्यायचा? कळेल तुला. बघ माझ्याकडे, युअर ओके? सगळं होतं ते चांगल्यासाठी होतं. गुड रिडन्स. यू विल बी ओके. वा 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 ऐश्वर्या मॅडम, 100 राक्षस मेले असतील ना तेव्हा तुमचा जन्म झाला असेल. नाही सॉरी, म्हणजे इट वॉज अ कॉम्प्लिमेंट. कारण तुम्ही जो गेम केलाय ना
याने तुमचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही मला. काय परफेक्ट प्लॅनिंग केलंय, एकदम परफेक्ट. एका झटक्यात ती मुलगी या घराच्या बाहेर. वा, अगदी शांतपणे. माझ्यासाठी कोणालाही या घरातून बाहेर काढणं अवघड नाहीये. कोणाला म्हणजे कोणालाच. आणि तुला आतापर्यंत एक्सपिरियन्स आला असेल ना त्या गोष्टीचा. ही तुमचा मोठेपणा मान्यच करते राणी सरकार. माझी कुठे हिंमत आहे तुमच्या शब्दाबाहेर जायची. तुम्ही सांगाल ना अगदी तसंच होणार. आता तुम्ही सांगायचा उशीर आणि मी पाण्यात उडी मारेन. बाल्कनीतून खाली उडी मार. जा, तूच म्हणालीस ना तुम्ही जे सांगणार तेच मी करणार. गो. घाबरलीस? काय सांगितलं? बाल्कनीत जायचं आणि खाली उडी मारायची. अगं, जर मी तुला उडी मारायला सांगते तर तुला वाचवण्याची सोय पण केली असणार ना मी. चल. घाबरलीस? गंमत केली ग मी. जस्ट किडिंग. सारंग एकटा आहे, अस्वस्थ आहे. ती मूर्ख मुलगी पण नाहीये घरात. त्याला सांभाळण्याची, त्याला इम्प्रेस करण्याची संधी आहे तुझ्याकडे. ती संधी हातातून जाऊ देऊ नकोस. तिकडे फोकस कर. या आता. वय सगदेवाच्या नोकरीमुळं आपल्या घरातल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतील नाही आता. होय की. बाबा, दादाचा आता पगार वाढलाय. मग माझ्या औषधासाठी कोणा दुसऱ्याकडे पैसे मागायची आता गरज बी पडणार नाही. वया. अरे आयुष्यभर आपण विठ्ठलाची सेवा केली म्हणल्यावर तेवढं तू फळ देणारच की. हा सुप्रिया, आजच्या पार्टीचं लक्षात आहे ना तुझ्या? ये बरं का पार्टीला. हा, अगं, होम कमिंग पार्टी म्हणतात याला. तुला सांगते, आमच्या माहेरी म्हणजे कोट्टलवारांकडे ग अशी पार्टी करता यावी म्हणून सतत लोक घराच्या बाहेर जात असतात. मुद्दाम मुद्दाम. आणि ती घरी आली ना परत की आम्ही अशा दणक्यात पार्ट्या करतो. ये बरं का, फसवू नको, माझा खर्च वाया जाईल. हा, भेटू भेटू. वाटते सतत सांगत फिरायची बाई, माझा नवरा सरकारी नोकरीत आहे, शिपाई. केवढी ती हवेत असायची शिपाई असून बी. आता बघच म्हणावं, माझ्या नवऱ्याला बी 30,000 पगार आहे. आता मी जाणार हवेत. हवा हवाई. जयंती, हा? अगं मगापासून एवढे पण कोणाला लावतेस तू? अगं बाई, मी सांगितलंच नाही की काय तुम्हाला. असं होऊन जातं बघा. मेरे को बहुत आनंद हुआ है ना, तो मैं क्या बोलती हूँ क्या नहीं, क्या करती हूँ क्या नहीं, मेरे कुछ नहीं समझ में आता. मी ना माझ्या फ्रेंड्सना जरा प्रॉमिस केलंय. म्हणलं हे आले ना नोकरीवरनं 2 दिवस सुट्टी काढून की मस्त पार्टी देते तुम्हाला. हा, दणक्यात पार्टी ठेवली. आज आपल्याकडे पार्टी आहे. लय राळा करणार होतो आम्ही. अगं जयंती, पागा पण बिन काही नाही. हा, तुम्हाला विचारून काहीच करत नाहीये मी. अहो, आता आपण श्रीमंत झालोय ना, वागा की जरा श्रीमंतांसारखं. हा, करा की जरा पार्ट्या बिरट्या, उडवा की जरा दणका. आणि हा, ऐका, तुम्ही आता बसून राहू नका, तुम्हाला लई कामं करायचे. हे बघा, ट्रिपल शेजवान राईस, व्हेज मंचुरियन, व्हाईट सॉस पास्ता आणि ते न्यूडल्स काय म्हणतात ते, हॉट कॅपेचिनो. आणि आप्पा भाऊजी, तुम्ही नाही का हॉस्पिटलमध्ये ते लिंबू पाणी पित, हा, वर्जिन मोहितो, ते सगळं बनवा जाऊन. मला लई काम आहेत. किती आमंत्रण करायचे, पुढचा फोन करून येते मी. हा, पहिला 18,000 कमी पडत होत, आता हे 30,000 कमीच पडते. अवघडच आहे सगळं. नाहीतर काय.
तुझ्यासाठी कोल्ड कॉफी आणली. सारंग, तू असा सॅड बसलायस, मला बघवत नाही हे रे. तू ओके असलास ना की बघ मी पण ओके असते. स्माइल कर ना सारंग. अस्मी मला एकटं सोड प्लीज. सारंग, अशा वेळी मित्रांसोबत राहावं, त्यांच्याशी बोलावं. तू माझ्यासोबत काहीही शेअर करू शकतो, बोलू शकतोस. मला नाही बोलायचंय अस्मी. मला माझी स्पेस हवी आहे. देशील सारंग, प्लीज. त्या फालतू मुलीने सारंगवर काय जादू केली आहे काय माहित. सारंग इतका का विचार करतोय तिचा. नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. मी जयंती कोटलवार. सॉरी जयंती नाही जयंती सखदेव. कसं वाटतं ऐकायला? भारी वाटतं ना? ती सखदेव भारी वाटतं ना? तर मी जयंती सखदेव तुमचं आजच्या या हाऊस पार्टी मध्ये मनापासून स्वागत करते. त्याचं काय, माझे हजबंड म्हणजे माझे धनी मिस्टर सखदेव भागवत यांना मिळालेलं प्रमोशन आणि त्यांचा वाढलेला पगार, त्या निमित्त आपण ही सगळी पार्टी एन्जॉय करणार आहोत. बस झालं बाई तुझं भाषण. सखदेव भाऊजींना बोलव आता. हो ग बाई, बोलवते. तर आता तुमचे दोन्ही हात टाळ्या वाजवायला तयार ठेवा, कारण टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करणार आहोत आजचे आपले प्रमुख आकर्षण मिस्टर सखदेव भागवत. टाळ्या. बसा. तर मैत्रिणींनो, हे आहेत माझे मिस्टर सखदेव भागवत. सखदेव भाऊजी, तुमच्या कंपनीचं नाव काय? नेमका किती पगार म्हणायचा? अगं थांब की जरा. त्या पगारातून जे खायला आणलंय ते तर खाऊन घ्या आधी. तब्येतीनुसार आणि वयानुसार तर सासूबाई विसरतात बरं का काम करायला. जरा जाऊन ज्यूस बीस घेऊन या. हा हो आणती. आपू चल. अगं पण सखदेव भाऊजींना नोकरीबद्दल तर सांगू दे. नोकरी कुठे लागली, कशी लागली? अहो इतके दिवस टाळ पिटत होते आणि आता अचानक नोकरी लागलीये, म्हणजे मोठीच गोष्ट आहे ना. अहो असं ऐकलंय की तुम्हाला प्रमोशन पण मिळालं. इतक्या लवकर प्रमोशन मिळतं काय? कंपनीत ओळख आहे वाटतं. वशिला लावलाय का तुमचा? आता काय फ्लॅट आणि गाडी पण मिळणार वाटतंय. होय, तर राहायला क्वार्टर्स पण मिळतात म्हणे अशा कंपनीत. बस
तर आता किती प्रश्न विचारणार म्हणलं ना आधी खाऊन. अगं बे समोसेच आहेत का फक्त? हा नाही म्हणजे ते ट्रिपल शेजवान राईस, ते न्यूडल्स, ते व्हाईट सॉस पास्ता, कॅपेचिनो वगैरे ते नाही बरोबर आहे. माझ्या सासूबाईंचं पण बरोबर आहे. असलं सगळं खायला घालून उगाच तुमच्या सवयी कशाला बिघडवायच्या. शेवटी कसे घरी जाऊन तुम्हाला समोस्याने वडापावच खायचेत की. आजपासून आपण खाऊ बाई पास्ता बिस्ता सगळं करून. घ्या 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 खायला सुरुवात करा. आव सांगा की जरा तुमच्या ऑफिस बद्दल काहीतरी विचारते तेवढ्या. सांगा सांगा. नाही सांगतो ना मी मी सांगते मी सांगते. मी गेले होते बरं का तुमच्या ऑफिसला. अशी मोठमोठे गालीचे मोठमोठे एअर कंडिशन्स, केवढी मोठी केबिन आहे माझ्या नवऱ्याला. मोठं टेबल, अशी मऊ मऊ खुर्ची आहे माहितीये का. मोठं टेबल. मी त्या दिवशी गेले होते बाई, एवढी भारी वाटलं मला. आणि तुम्हाला माहितीये का, अगं एक मोठा अरब आला होता यांच्या बरोबर मीटिंग करायला. माहितीये तुला? करोड रुपयाची मीटिंग करून गेलाय तो. आता बोल. म्हणजे बघ ना, महिन्याभरात 18,000वरून 30,000वर उडी मारली यांनी. या हिशोबानं 1 वर्षात 4 लाखापर्यंत तरी जाईल नाही हो? काय वाटतं, जाईल ना? 4 लाख तरी होतील वर्षभरात. सखदेव भाऊजी, एकदा तुमचं ऑफिस दाखवायला घेऊन जा बरं का. काय ग जयंती, जायचं ना? म्हणजे काय सुप्रिया, आम्ही घेऊन जाणार मी, तू नको काळजी करू. न्याल ना आम्हाला ऑफिस दाखवायला. होय जाऊया जाऊया. कसला विचार करतोयस? कसला विचार करणार वैदी? काही राहिलंय का विचार करण्यासारखं? कुठल्याच गोष्टीला अर्थच नाही. बघ ना, आधी माझ्या आयुष्यात रश्मी आली. आयुष्यात पहिल्यांदा मी प्रेम केलं, खरं प्रेम. मग ती मध्येच गायब झाली. त्याचं कारण अजूनही कळलेलं नाहीये कुणालाही. मग सावलीशी लग्न झालं. आईच्या मनाविरुद्ध ती या घरात आली. या घरात तिचा खूप छळ झाला. तरी सगळ्यांशी ती खूप छान पद्धतीने राहिली, मिळून मिसळून राहिली. मलाही त्रास नाही दिला, उलट सगळ्यांची मनं जिंकली तिने. तिचा आणि जगन्नाथचं कनेक्शन. मग परत अस्मी या घरात येते. अस्मीने सांगितलं की या सगळ्याच्या मागे सावली आहे. आणि आता सावली चिठ्ठी लिहून गेली. या वर्षभरात ना सगळं असं वादळच आलंय आयुष्यात माझ्या, बाकी काही नाही. सारंग, मी समजू शकते. या सगळ्याने फक्त तुझ्याच आयुष्यात नाही तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वादळ आलंय. खूप त्रासदायक आहे सगळं. पण सारंग, तुला खरं सांगू का, मला नाही वाटत या सगळ्यात सावलीचा काही दोष असेल म्हणून. सारंग, प्लीज एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ ना. तुला खरंच असं वाटतं का रे की सावली सगळं करू शकते, एवढं खोटं बोलू शकते?